श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। जत तालुक्यातील सोन्याळ येथून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे। 18 वर्षीय तरुणीनं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे। सोन्याळ तालुक्यात जत इथं राहणाऱ्या श्रेया संजय हत्तळली वय वर्ष 18 हिनं आज दुपारी अंदाजे 1च्या सुमारास आपल्या घरात दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी श्रेयाला तातडीनं जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मयत घोषित केले। मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण करून रात्री 8 वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार श्रेया आज सकाळी कॉलेजला गेली होती। कॉलेजमधील कार्यक्रम आटपून ती लवकर घरी परतली आणि त्यानंतर दुपारी ही दुर्दैवी घटना घडली। आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मयत श्रेयाचं मूळ गाव मंगळवेढा तालुक्यातील चिखलगी असून ती सध्या आजी आजोबांसोबत जत तालुक्यातील सोन्याळ इथं राहत होती। ती उमदी येथील महाविद्यालयात 12वी इयत्तेत शिक्षण घेत होती। नागरिकांच्या मते श्रेया ही अभ्यासात अतिशय हुशार होती। या घटनेमुळे सोन्याळ आणि चिखलगी गावावर शोककळा पसरली आहे। मयत श्रेयाच्या पश्चात आई वडील आहेत। या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।